काल इथे तुमचं आणि अश्विनीचं लग्न मोडल्याचं मला कळलं. अश्विनीच्या बाबतीत हे जे काही घडतंय ते माझ्यामुळे. अश्विनी ही माझी जबाबदारी आहे असं मी मानतो. लवकर आठवण झाली जबाबदारीची. अश्विनीचं लग्न होऊ दे नाहीतर मोडू दे. आता तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे. संबंध. अश्विनीच्या पोटात वाढत असलेलं मूल माझं आहे आणि म्हणूनच अश्विनी ही माझी जबाबदारी आहे. मग तिच्यासारख्या साध्या सरळ मुलीशी करार करताना ही जबाबदारीची जाणीव झाली नाही तुम्हाला? तेव्हा तुम्ही तिला सांगितलं नाहीत, बाई ग तुझं लग्न झालेलं नाही, तुला पैशाची कितीही गरज असली तरी तू असं करू नकोस. आणि तुमचं मूल स्वतःच्या पोटात वाढवणाऱ्या अश्विनीशी लग्न कर असं तुम्ही माझ्या मुलाला सांगताय? हो सांगतोय, कारण तुमच्या मुलावर अश्विनीचं जीवापाड प्रेम आहे. फक्त समीर करता अश्विनी एवढा मोठा त्याग करायला तयार झाली आणि त्या त्यागाची जबाबदारी मी घेतली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याकरताच आज मी पुन्हा इथं आलोय. तुम्ही मला विरोध करणार हे माहित असताना सुद्धा. हॅलो, स्वतःच्या नवऱ्याला आवरा जरा. एक्सक्यूज मी, कोण बोलतोय? समीर बोलतोय. समीर कर्वे. वर तोंड करून आगाऊपणे तुम्ही ज्याचा अपमान केला ना तो समीर. तुम्ही मला घरात ना हकललो, पण तुमचा नवरा आमच्याकडे आला होता अश्विनीची वकिली करायला, आम्हाला सल्ले द्यायला आणि जबाबदारीचं नाटक करायला. काय हो आता काय संबंध नाही त्याचा आशुशी? सारखा सारखा काय तो आमच्याकडे? तो जरा आवरा त्याला. आई, आश्वत्याचं लग्न नाही झालं तर तिचं बाळ बाबा कोणाला म्हणणार? मालिका, तू नको काळजी करू. अश्विनी आणि तिचं बाळ दोघंही आपल्या घरी येऊन राहतील. अंजू काय बोलतेस तू? कसं शक्य आहे? ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य असतात देवधर. आता मी तुमचंही ऐकणार नाही आणि अश्विनीचं सुद्धा नाही. सरळ तिला आपल्या घरी घेऊन येणार आहे. कुठे गेला होतास? खूप दमलोय मी आज. जरा पडतो जाऊ. अरे ऑफिस मध्ये का बाहेर? एवढं एका शब्दात तर उत्तर द्यायचंय. अमोककडे. हो ना, बघ मला उगीच वाटलं की तू समीरकडे गेला होतास. अजून किती खोटं बोलशील माझ्याशी? माझ्या बाळापेक्षा आशूचं बाळ कित्येक पटीने नशीबवान आहे. त्याला त्याच्या आईचं आणि बाबांचं दोघांचंही प्रेम मिळणार आहे. पण माझ्या बाळाला याआधी बाबाचं प्रेम कधीही मिळालं नाही. आणि बाळ जन्माला आल्यानंतरही त्याला त्याच्या बाबांचं प्रेम मिळेल याची मी खात्री देऊ शकत नाही. इथं तुला काय झालंय? अगं हल्ली अशी का वागतेस तू माझ्याशी? गेली 10 वर्ष तुझ्यासारखीच मीही आपल्या बाळाची मनापासून वाट पाहिली आहे. त्यावेळेच्या तुझ्या निराशेच्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या बरोबर होतो. मला सांग, तुझा कुठला हट्ट मी पुरवला नाहीये? अगदी सरोगसीपासून ते अश्विनीला घरातून बाहेर काढेपर्यंत. अश्विनीनं आपल्याकरता जे काही केलंय मिता, आपल्याकरता, फक्त माझ्याकरता नाही. ते आपण कसं काय विसरू शकतो? म्हणूनच मिता, तू स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेव. हे बघ, अजून काही वेळ गेलेली नाहीये. जागी हो, थोडासा विचार कर, म्हणजे तुझ्या मनातले सगळे गैरसमज दूर होतील.